कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्त भागावर चर्चा होणार आहे। खात्रीलायक सूत्रांकडून लोकशाही मराठीला ही माहिती आता प्राप्त होतीये। केंद्राला मदतीचा प्रस्ताव पाठवण्याकरता आढावा घेतला जाईल। प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री कॅबिनेट समोर माहिती देतील। किती नुकसान झालंय, किती मदत अपेक्षित आहे, या सगळ्याचा लेखाजोखा सुद्धा मांडतील। राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज आहे। निश्चितच महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या पूर्ण दुःखाच्या प्रसंगी सरकार शेतकऱ्यांसोबत आहे। पंचनाम्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे। प्राथमिक आकडेवारी आलेली आहे, परंतु डिटेल पंचनाम्याचे रिपोर्ट याचा अपेक्षित आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा होईल। जो निर्णय येईल तो मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्याला कळवण्यात। प्रधानमंत्र्यांनी सांगितलं अहवाल पाठवा। अहवाल गेला की नाही माहीत नाही। आता कॅबिनेटमध्ये पुन्हा चर्चा होईल। निकष आहेत ते बदलले जात नाही। अशा प्रकारे पूर परिस्थितीशी किंवा नैसर्गिक संकटाशी सामना केला जात नाही। मुख्यमंत्री मला वाटतं 1-2 दिवस त्या भागामध्ये होते। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। नियम आणि कायद्यावर बोट दाखवून काय लावून काम करू नका, पण तसं होत नाही। आजच्या कॅबिनेटमध्ये सगळ्यात आधी मदतीचे निकष बदलणं गरजेचं आहे। 24/7 काम अधिकारी त्या ठिकाणी करतात। तलाठी असतील, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, कमिशनर, पोलीस प्रशासन, सगळेच कृषी प्रशासन, कृषी विभाग हे सगळे कामं करत होते, रस्त्यावर होते रात्रंदिवस। त्यामुळे आता आजपासून थोडी विश्रांती त्यांनाही मिळालेली आहे, पण ते आजपासून सकाळपासून कामाला लागलेले आहेत। पंचनामे झाल्याशिवाय सगळ्या नुकसानीचा आढावा मला घेता येत नाहीये, तो आकडा कळत नाहीये। पण निश्चित आता हे आकडे येतील आणि त्यानंतर मग किती नुकसान झालेलं आहे, किती आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचं आहे, आणि तो आकडा बघून केंद्राकडे सुद्धा वाटतं आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय हे मागणी करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।